सो आता काय होणार बघा, y इज इक्वल टू 2a साइन ऑफ इंटू याच्यामध्ये हा 2 1 जार 2 2 जार बरोबर का, म्हणजे काय म्हणतो बघा ते 2 पाय nt फक्त राहतील, कारण 2 पाय nt इंटू कॉस ऑफ. आता याच्यामध्ये त्याचं मॅग्निट्यूड आपण विचार घेतलं तर ते काय होणार आहे, प्लस येणार. सो 2 इंटू काय होईल, कॅन्सल. सो इथे राहणार काय बघा, -2. सो कॉस ऑफ काय येईल बघा, 2 पाय एक्स. सो कॉस ऑफ आपण काय म्हणू शकतो, 2 पाय एक्स. सो बघा इक्वेशन जे आपलं आलेलं आहे. सो देअरफॉर इक्वेशन काय आलं बघा, y इज इक्वल टू 2a साइन इंटू ब्रॅकेट 2 पाय nt इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स. आपला काय राहिला फक्त लिहायचा, लॅम्बडा राहिला. सो राहणार काय बघा, 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. सो देअरफॉर हे इक्वेशन कसं लिहू शकतो बघा, इथे काय राहिलं आपलं 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. सो आपण या ठिकाणी इक्वेशन मध्ये काय लिहिलं, लॅम्बडा पण लिहिलेला आहे. सो इक्वेशन आपलं काय झालं, y इज इक्वल टू 2a साइन, बघा y इज इक्वल टू 2a साइन इंटू ब्रॅकेट 2 पाय nt इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. ओके, सो y इज इक्वल टू, हे आपण असं लिहू शकतो बघा, 2a साइन कॉस ऑफ, सॉरी 2a कॉस ऑफ आधी लिहू शकतो, 2a कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू साइन ऑफ 2 पाय nt. काय लिहिलं बघा इक्वेशन एकदा, इक्वेशन आपण काय लिहिलं, y इज इक्वल टू 2a कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा आधी लिहिलं, म्हणजे कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा आधी लिहिलं आणि साइन ऑफ 2 पाय nt नंतर लिहिलं. सो आता इथं आपण काहीतरी त्याच्यामध्ये मांडणार आहोत. काय मांडणार आहोत बघा, हिअर टू ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू कॅपिटल A. 2a कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा जे आहे त्याला आपण काय म्हटलं, कॅपिटल A असं म्हटलं. सो हिअर 2a cos of 2 pi x upon lambda याला काय म्हटलं आपण, कॅपिटल A. सो आवर इक्वेशन बिकम्स, आता हे आपलं इक्वेशन कसं लिहू शकतो आपण. सो मी ते इक्वेशन बघा या बाजूला लिहितो. ओके, हे इक्वेशन मी ह्या बाजूला लिहिण्यापूर्वी आधी तुम्हाला अनेकदा सांगतो, म्हणजे मला पुसता येते. ओके, बघा काय काय बघितलं आपण, स्टेशनरी वेव्स बसून, म्हणजे आपल्याला काय करेल, पुसता येईल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघा फॉर्मेशन ऑफ लूप पाहिलं, त्याच्यामध्ये ॲरो दिसतात का वरती खालती. ॲरो शोज द मोशन ऑफ पार्टिकल्स विच इज अप अँड डाऊन. ओके, सो हिअर 2 सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. इथे काय आहेत, 2 सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स आहेत. ते आर ट्रॅव्हलिंग इन ऑपोजिट डिरेक्शन ऑन अ सेम युनिफॉर्म स्ट्रिंग. ओके, whenever the 2 simple harmonic progressive waves are traveling in opposite direction, so their loops are formed. त्या ठिकाणी काय तयार होणार आहेत, लूप्स तयार होणार आहेत. सो दिस इज नथिंग बट अ स्टेशनरी ट्यूब. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल्स, इट इज नथिंग बट इट्स antinode, and minimum displacement means zero displacement. Okay, which the 2 waves interfere at a point, it is nothing but a node. So this is the formation of stationary waves on the strings. So next point आपण काय म्हटलं इथं, सो हिअर नेक्स्ट पॉइंट मध्ये काय म्हटलं, सो इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन स्ट्रेच्ड स्ट्रिंग. उचकी लागले. सो नेक्स्ट पॉइंट आपण उचकी लागते. सो नेक्स्ट पॉइंट आपण काय म्हटलं बघा, पाणी. सो नेक्स्ट पॉइंट आपला आहे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. आता काय म्हटलं बघा त्याच्यामध्ये, तू पाणी जास्त प्यायचं. सो हिअर कन्सिडर 2 simple harmonic progressive waves which are traveling in opposite direction on the same uniform string having amplitude A. Okay, त्याचं amplitude A आहे. आता whenever they are traveling in opposite direction they are interfering, so form such loops. This is nothing but a stationary waves. So there are nodes and antinodes are formed, आपण असं म्हटलं.
So therefore, the equation of a wave traveling along the x-axis. काय म्हणतो बघा आपण? So therefore, the equation of a wave which is traveling along the x-axis means which is traveling in a positive direction of the x-axis. y1 is equal to काय equation असेल बघा? a sin 2 pi into bracket nt minus x upon lambda. आता तेच इक्वेशन ऑफ वेव्ह असेल, तेच वेव्ह आता हे कुठं जातं अपोजिट डिरेक्शन मध्ये. सो देन द इक्वेशन ऑफ अ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस इन द निगेटिव्ह डिरेक्शन जर असेल तर काय होणार बघा, y2 इज इक्वल टू a sin 2 pi nt प्लस x अपॉन लॅम्बडा. त्याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर सेकंड म्हणू. इथं काय झालं, हा मायनस मायनस प्लस झाला. सो नेक्स्ट आपण म्हटलं बघा, अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपल काय म्हटलं, द समेशन ऑफ टू वेव्स. सो अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ द वेव्स काय होणार बघा, टोटल असणारं डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू y1 प्लस y2. टोटल डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, y is equal to y1 plus y2. So y is equal to y1 काय आहे बघा, a sin 2 pi into bracket nt minus x upon lambda plus y2 काय आहे बघा, a sin 2 pi into bracket nt plus x upon lambda. आता इथं आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. कोणता फॉर्म्युला माहित आहे, sin c plus sin d. sin c plus sin d म्हणजे काय, 2a into sin of 2a sin of c plus d upon 2 into cos of c minus d upon 2. Okay. So sin c plus sin d आपल्याला माहिती आहे. ओके, इकडे वगैरे इकडे लक्ष दे. सो sin c plus sin d म्हणजे काय, 2a into sin of c plus d divided by 2 into cos of c minus d divided by 2. सो या ठिकाणी बघा काय होणार, 2a into sin of हा c म्हटलं, हा d म्हटलं. सो c म्हणजे काय, 2 पाय आतमध्ये मल्टिप्लाय करा, 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा प्लस 2 पाय nt प्लस 2 पाय x अपॉन लॅम्बडा डिवाइड बाय 2 इंटू कॉस ऑफ c मायनस d. c काय आहे बघा, 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय nt मायनस परत आतमध्ये शिल्लक 2 पाय x अपॉन लॅम्बडा डिवाइड बाय 2. सो 2a इंटू साइन ऑफ, आता 4 पाय nt सॉरी 2 पाय nt म्हणजे काय होतं, 4 पाय nt होतं. 2 पाय nt प्लस 2 पाय nt काय होतं, 4 पाय nt डिवाइड बाय 2 मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा प्लस 2 पाय x अपॉन लॅम्बडा काय होईल, कॅन्सल इंटू कॉस ऑफ 2 पाय nt मायनस 2 पाय nt काय होईल, कॅन्सल. सो मायनस 2 पाय x प्लस काय होणार आहे याच्यामध्ये 4 पाय x अपॉन लॅम्बडा. सो इथं लक्षात घ्या आपण काय केलेलं आहे, तर मॅग्निट्यूड मध्ये सो 4 पाय x अपॉन लॅम्बडा. सो हे काय होईल, 2 कॅन्सल, 4 मध्ये 2 राहील. सो y इज इक्वल टू 2a इंटू साइन ऑफ काय राहतं बघा, 2 पाय nt इथपर्यंत आपण आलेलो होतो, 2 पाय nt इंटू कॉस ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा. सो y इज इक्वल टू 2a कॉस ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा आपण आधी लिहिलं आणि इंटू साइन ऑफ 2 पाय nt नंतर लिहिलं. आता हियर वी अज्युम दॅट 2a cos of 2 pi x upon lambda is equal to capital A असं आपण म्हटलं. सो नेक्स्ट लाईनला काय होईल बघा, ते मी वरती लिहितोय. ओ सॉरी हे इक्वेशन मला करायला पाहिजे. y इज इक्वल टू काय होतं इक्वेशन हे, ट्वाइस a cos of 2 pi x upon lambda 2 pi x upon lambda काय झालं बघा, y is equal to 2a cos of 2 pi x upon lambda into sin of 2 pi nt into sin of 2 pi nt. हे आपलं इक्वेशन होतं. काय y is equal to 2a cos of 2 pi x upon lambda into sin of 2 pi nt. इथं आपण काय म्हटलं, हियर 2a cos of 2 pi x upon lambda is equal to capital A असं म्हटलं, बरोबर आहे का.
इथपर्यंत आपण आलेलो होतो. ओके, त्याला काय म्हटलं आपण, कॅपिटल ए असं म्हटलं. मग आता काय होईल बघा. सो अवर इक्वेशन बिकम्स y इज इक्वल टू, इक्वेशन कसं लिहू शकतो बघा. सो y इज इक्वल टू a साइन ऑफ 2 पाय nt, a इंटू साइन ऑफ 2 पाय nt. बट ओमेगा इज इक्वल टू आपल्याला माहित आहे काय आहे. ओमेगा इज इक्वल टू, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n. सो y इज इक्वल टू, आता इक्वेशन काय बघा, y इज इक्वल टू a sin omega t. Okay. So this is the y is equal to a sin omega t. So this is the equation for superposition of waves. Sorry, stationary wave. So this is the equation of stationary wave on a stretched string. Y is equal to a sin omega t. आता या ठिकाणी असणारा जो a आहे, दिस a हा a म्हणजे त्या ठिकाणचं असणार त्याचं अँप्लिट्यूड आहे. ओमेगा टी म्हणजे त्या ठिकाणचं असणारा तिथला फेज आहे. ओके, सो हे आपलं काय झालं, त्या ठिकाणचं असणारं रिस्पेक्टिव्ह इक्वेशन झालं. पुढे आपल्याला बघायचं आहे कंडिशन फॉर नोड अँड कंडिशन फॉर अँटी नोड. ओके, सो दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह विच गिव्स रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ड्यू टू 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. आता हे आपण पोझिशन एक्स आणि टाइम टी मध्ये सुद्धा काय करू शकतो. So it may be noted that the terms in positions x and time t appears separately and not as a combination. So 2 pi nt minus x upon lambda सुद्धा लिहू शकतो. Hence the wave is not a progressive wave. So x is present only in the expression for the amplitude. So amplitude of the resultant wave is given as a is equal to twice a cos of 2 pi x upon lambda. So it is a periodic function of x. That is the amplitude is varying periodically in space. So the amplitude are different for different particles, but each point on the string oscillates with the same frequency omega as that of the individual progressive waves. So all the particles of the string pass through their mean positions simultaneously twice during each vibration. So the string as a whole is vibrating with frequency omega with different amplitudes at different points. So the wave is not moving either to the left or to the right. So we therefore call such a wave is a stationary wave or standing wave. The particles move so fast that the visual effect is formation of loops. So it is therefore customary to represent stationary waves as a loops. So in case of string tied at both ends, आता हे बघा ॲक्च्युली हे प्रॅक्टिकल आपण सगळं दाखवणार आहोतच. ओके, सो लूप्स आर वेन बघा इन केस ऑफ स्ट्रिंग टाइड एट बोथ एंड्स लूप्स आर सीन वेन स्टेशनरी इज फॉर्म्ड बिकॉज ईच प्रोग्रेसिव वेव ऑन अ स्ट्रिंग इज अ ट्रॅव्हर्स वेव. When two identical waves traveling along the same path in opposite direction interfere with each other, resultant wave is called stationary wave. हे आपल्याला माहिती आहे काय. When two identical waves traveling along the same path, when two identical waves traveling along the same path in opposite directions interfere with each other, resultant wave is called stationary wave. हे बघा मी सुरुवातीलाच या डेफिनेशनबद्दल बोललेलो. सो नेक्स्ट आपला जो इथला इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो काय आहे बघा, कंडिशन फॉर नोड अँड कंडिशन फॉर अँटी नोड्स. ओके, सो तो पॉईंट आपण इथं पाहणार आहोत. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं कंडिशन फॉर नोड्स. कंडिशन फॉर नोड. सो काय आहे कंडिशन फॉर नोड. Nodes are the points of minimum displacement. This is possible if the amplitude is minimum. मगाशी आपण ऑलरेडी याच्याबद्दल बोललेलं आहे. सो नोड्स आर द पॉइंट्स. नोड्स म्हणजे काय बघा असे पॉइंट्स. नोड्स
are the points. Nodes are the points. म्हणजे ते असे पॉइंट्स आहेत. Nodes are the points of minimum displacement. Of minimum displacement. की त्यांचं डिस्प्लेसमेंट कसं असतं? खूप कमी. Of minimum displacements. Nodes are the points of minimum displacements. So this is possible if the amplitude is minimum. हे कधी शक्य आहे? So this is possible. This is possible when amplitude काय असेल त्यांचं? When amplitude is minimum. जेव्हा त्याचं amplitude काय असू शकतं? Minimum असू शकतं. When amplitude is minimum. So nodes are the points of minimum displacement. So this is possible when amplitude is minimum. That is 0. So therefore, आपला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. So 2a cos of 2 pi x upon lambda is equal to 0. आपला फॉर्म्युला काय बघा? 2a cos of 2 pi x upon lambda is equal to 0. So therefore, आज 2a जर इकडे गेला तर काय होईल? 0 होईल. So राहील काय बघा? किंवा काय लिहू शकतो आपण? cos of जे आहे असंच cos of 2 pi x upon lambda is equal to 0. म्हणजे काय लिहिलं बघा आपण? cos of 2 pi x upon lambda is equal to 0 लिहू शकतो. और किंवा 2 pi x upon lambda is equal to काय काय करू शकतो बघा आपण? 2 pi x upon lambda. लॅम्बडाची किंमत समजा 2 लॅम्बडा बाय 2 घातली असं म्हणजे मल्टिपल मध्ये. सो काय लिहू शकतो बघा? पाय बाय 2 ओके किंवा 3 पाय बाय 2 पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 अशा व्हॅल्यूज आपण काय करू शकतो? कुठं करू शकतो? घटात. सो x इज इक्वल टू काय घेऊ शकतो बघा? लॅम्बडा बाय 4 3 लॅम्बडा बाय 4 किंवा 5 लॅम्बडा बाय 4 म्हणजे x च्या व्हॅल्यू त्याचे काय होणार आहे? कन्वर्ट होणार. सो x इज इक्वल टू काय होणार बघा? सो देयरफॉर x इज इक्वल टू काय होणार? 2p minus 1 into lambda by 4 where p is equal to 1 2 3. So distance between two successive nodes मधला असणारे जे डिस्टन्स आहे ते काय असतं? लॅम्बडा बाय 2 असतं. सो नोड्स म्हणजे काय म्हटलं आपण बघा? नोड्स आर द पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. नोड्स म्हणजे असे पॉइंट्स आहेत की ज्याचं काय होतं? मिनिमम डिस्प्लेसमेंट होतं. सो नोड्स आर द पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. दिस इज पॉसिबल व्हेन एम्प्लिट्यूड इज मिनिमम. ओके काय म्हणतो बघा? नोड्स आर द पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट्स. दिस इज पॉसिबल व्हेन एम्प्लिट्यूड कसं असेल? मिनिमम असेल. सो आपले इक्वेशन त्याच्यानुसारचं काय आहे नोडसाठीचं? सो मिनिमम डिस्प्लेसमेंट जर असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो बघा? सो देअरफॉर ॲम्प्लिट्यूड आपलं मॅक्झिमम काय आहे? 2a cos of 2 pi x upon lambda is equal to 0. काय आहे ॲम्प्लिट्यूड? 2a cos of 2 pi x upon lambda is equal to 0. सो देअरफॉर 2a जर पलीड केला तर काय होईल बघा? 0च होईल. सो इक्वेशन काय होणार आहे? cos of 2 pi x upon lambda is equal to 0. आता जनरल लक्षात घ्या, cos जर पलीकडे गेला तर cos इनवर्स ऑफ 0 होणार. हा पलीकडे गेला तर cos इनवर्स ऑफ 0. सो cos 0 कधी असतो? पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 असेल तर 0 असतो. सो देअरफॉर 2 pi x upon lambda cos इनवर्स ऑफ 0. cos इनवर्स ऑफ 0 म्हणजेच cos 90 किंवा
कॉस 270 असेल तर, किंवा 450 अंशाचा कॉस असेल तर या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यू काय असणार आहे, कॉस इनव्हर्स ऑफ 0. सो कॉसची व्हॅल्यू 0 बदलेल त्या ह्या किमती आहेत. सो 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 0 म्हणजे π/2 असेल, 3π/2 असेल किंवा 5π/2 असेल. सो देअरफॉर आता इथं x ची व्हॅल्यू आपण ऑब्टेन केली. सो x ची व्हॅल्यू कशी भेटली बघा. सो x ची व्हॅल्यू कशी भेटणार आहे, इथं x ची व्हॅल्यू इथं मी लिहिलीच आहे. सो इथं काय आहे 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल काय बघा. समजा फॉर एक्झाम्पल π/2 असेल तर हा पाय काय होईल, कॅन्सल. सो x इज इक्वल लॅम्बडा वरती जाईल, लॅम्बडा वरती गेला, छेदामध्ये हा 2 आहे आणि हा 2 पण जाईल. सो काय बघा λ/4. सो x इज इक्वल काय होईल, λ/4 होईल. आहे का बघा, x इज इक्वल λ/4. तसंच आपण 3π/2 आणि 2πx अपॉन लॅम्बडा कम्पेअर केला तर काय होईल, x इज इक्वल 3λ/4. 5π/2 आणि 2πx अपॉन लॅम्बडा कम्पेअर केला तर काय होईल बघा, 5λ/4. सो जनरली आपण कसं लिहू शकतो, जनरली विचार केला तर जनरली आपण असं लिहू शकतो, x इज इक्वल टू λ/4. λ/4 सगळीकडेच आहे. ओके, हे बघा λ/4 सगळीकडेच आहे. मग इथं 1, इथं 3, इथं 5, इथं 7, इथं 9, इथं 11, 13 असं होत जाणार आहे. सो आपण काय करू, विषम संख्या आणण्यासाठी समजा हेअर ट्वाइस p - 1 ची आपण कन्स्ट्रक्शन केलं. काय, ट्वाइस p - 1. p ची किंमत इथं समजा 1 ठेवा. सो काय बघा 2 × 2 - 1 1 म्हणजे λ/4 येईल. p ची किंमत 2 ठेवा, 2 × 2 4 4 - 1 λ/4 येईल. p ची किंमत 3 ठेवा, 6 - 1 5 λ/4. सो ऑन. सो कंडिशन फॉर नोड काय झालं, x इज इक्वल टू ट्वाइस p - 1 λ/4. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे कंडिशन फॉर अँटीनोड्स. या बाजूला आपण बघू. नेक्स्ट पॉइंट, कंडिशन फॉर अँटीनोड्स. नेक्स्ट बघा आहे कंडिशन फॉर अँटीनोड्स. आता अँटीनोड्स आर द पॉइंट्स ऑफ मॅक्झिमम रिप्लेसमेंट. ओके, कंडिशन फॉर अँटीनोड्स. अँटीनोडलाच काय म्हणतो आपण, अँटीनोड्स आर द पॉइंट्स ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. अँटीनोड्स are the points of maximum displacement. Antinodes म्हणजे काय आहे, असे पॉइंट्स आहेत की ज्यांचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतो. सो दॅट इज a इज इक्वल टू काय असतं, प्लस मायनस ट्वाइस. अँटीनोड्स म्हणजे असे पॉइंट्स की ज्याचं डिस्प्लेसमेंट काय असतं, मॅक्झिमम असतं. जसं आपण मगाशी डायग्राम मध्ये बघलो होतो. सो a इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे प्लस मायनस 2a, जे इथे इक्वेशन मध्ये आहे ट्वाइस a cos of 2πx अपॉन लॅम्बडा. सो आपली इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय बघा, 2a cos of 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू a. इक्वेशन आपलं काय आहे बघा, 2a cos of
2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू ए. आता ए इक्वेशन म्हणजेच काय आहे त्या ठिकाणचं असणारा प्लस मायनस 2a. सो हे जर पॉलिट केलं तर काय होईल बघा. सो देअरफॉर वी कॅन राईट कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस मायनस 1. कॉस ऑफ 2a इकडे केलं तर काय होणार आहे प्लस मायनस 1. सो देअरफॉर 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ प्लस मायनस 1. सो कॉस 1 कधी असतो 0 असेल तर, पाय असेल तर, 2π असेल तर, म्हणजे याच्यामध्ये काय होईल बघा. सो देअरफॉर आपलं आलेलं जे इक्वेशन आहे सो त्याच्यानुसार 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू काय ना बघा 0 पाय 2π 3π त्याच्या पट्टीमध्ये येणार. म्हणजे जनरली आपण काय लिहू शकतो. सो x इज इक्वल टू हे जर तुम्ही सोडवलं सो कम्पेअर करा 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू समजा आपण काय कन्सिडर करू त्या ठिकाणी असणारा पहिला पाय असेल. सो पायला पाय काय होईल कॅन्सल. सो x इज इक्वल टू बघा लॅम्बडा बाय 2. x बरोबर काय लिहू शकतो आपण लॅम्बडा बाय 2. म्हणजेच x इज इक्वल टू सुरुवातीला काय ना 0 पाय ठेवला तर लॅम्बडा बाय 2. 2π ठेवला तर काय नुसताच लॅम्बडा येईल. ओके 3 असेल तर काय होणार बघा 3 लॅम्बडा बाय 2. सो ऑन हे काय जाणार आहे कंटिन्युअस वाढत जाणार. ओके सो ऑन हे काय होणार बघा x इज इक्वल टू कंटिन्युअस इन्क्रीज होत जाईल. एकच मिनिट दिसलं नाही. ओके सॉरी. व्हॅल्यू पुटअप करा. 2πx अपॉन लॅम्बडा बरोबर 0 घ्या. x बरोबर 0 येईल. 2πx अपॉन लॅम्बडा बरोबर पाय घ्या. सो x ची व्हॅल्यू आपली काय येईल लॅम्बडा बाय 2 येईल. 2πx अपॉन लॅम्बडा बरोबर 2π घ्या. सो लॅम्बडा येईल. आणि 2πx अपॉन लॅम्बडा बरोबर 3π घ्या. काय येईल 3 लॅम्बडा बाय 2. सो x इज इक्वल टू काय येणार बघा जनरली लॅम्बडा p अपॉन 2 वेअर p इज इक्वल टू 0 1 2 3. So the distance between two successive antinodes is lambda by 2. So nodes and antinodes are formed alternately. So therefore the distance between distance between node and adjacent antinode is lambda by 4. हे जनरली आपण चर्चा केलेली आहे. ओके सो जनरली इक्वेशन काय येणार बघायचं. x is equal to lambda p by 2. इक्वेशन काय येणार आहे लॅम्बडा p by 2. इथे इक्वेशन काय आलं x इज इक्वल ट्वाइस p minus 1 लॅम्बडा by 4. p ची किंमत मी इथे 0 ठेवली तर 0 होईल. p ची किंमत समजा 1 ठेवली तर लॅम्बडा by 2 होईल. p ची किंमत मी 2 ठेवली तर काय होईल लॅम्बडा होईल. p ची किंमत मी समजा 3 ठेवली तर 3 लॅम्बडा by 2 होईल. सो ऑन याच्या असणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय होत जातील वाढत जातील. ओके सो दिस इज द कंडिशन फॉर अँटीनोड्स. अँटीनोड्स म्हटलं तर आपण काय म्हणतो अँटीनोड्स आर द पॉईंट्स ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. सो आपलं आता इक्वेशन बघा ॲम्प्लिट्यूडचं इथं घेतलेलं बघा काय आहे इथं दाखवतो ट्वाइस ए कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू कॅपिटल A. सो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजेच काय फॅक्टर आहे तो ट्वाइस ए. सो ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू मी इथं काय घेतोय A is equal to twice plus minus twice A. So equation मध्ये जर व्हॅल्यूज पुट अप केला तर काय बघा 2a cos of 2πx upon lambda is equal to plus minus twice A. So cos of 2πx upon lambda हा 2a तिकडे गेला तर plus minus 1. So 2πx upon lambda is equal to 0 pi 3π 2π 4π अशा कंटिन्युअस व्हॅल्यूज वाढत जातील. सो 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0 ठेवलं तर आपली व्हॅल्यू 0 होईल. x इज इक्वल 0 होईल. 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू समजा आपण व्हॅल्यू काय ठेवली पाय ठेवली तर इथं आन्सर काय येईल आपलं बघा लॅम्बडा बाय 2 येईल. 2π ठेवलं तर काय येईल बघा लॅम्बडा. 3π असेल तर काय नाही सांगा 3 लॅम्बडा बाय 2. सो जनरली आपली इक्वेशन काय येणार आहे x इज इक्वल टू लॅम्बडा p बाय 2. ओके सो जनरली इक्वेशन आपलं काय येणार x इज इक्वल टू लॅम्बडा p बाय 2. ओके सो दिस इज द कंडिशन फॉर अँटीनोड्स. आता नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे
तो आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स. सो प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स आपण उद्या बघणार आहे.